एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी चांदवडमधून समोर येतेय। ज्या कर्मचाऱ्यांमुळे आपलं शहर स्वच्छ राहतं, त्याच कर्मचाऱ्यांच्या घरात गेल्या 3 महिन्यांपासून चूल पेटलेली नाही। होय, चांदवड नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आलीय आणि याला जबाबदार आहेत तिथले भ्रष्ट अधिकारी आणि हुकुमशहा ठेकेदार। पण आता या अन्यायाविरोधात जनतेच्या हक्काचा माणूस म्हणजेच राजाभाऊ अहिरे यांनी रणशिंग फुकलंय। काय आहे हा संपूर्ण प्रकार, पहा या विशेष रिपोर्टमध्ये। आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट। स्वतःच्या घामाचा पैसा मिळवण्यासाठी गरिबांना आता उपोषणाला बसावं लागणार का, असाच एक संतप्त सवाल आता चांदवड शहरात निर्माण झाला आहे। ऊन असो, वारा असो वा पाऊस, आपल्या आरोग्याची पर्वा न करता चांदवड शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आलीय। मागील 2 ते 3 महिन्यांपासून या गरिबांचे पगार रखडले असून चांदवड नगर परिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। चांदवड शहरातील नगर परिषदेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर, लहान मुलांवर उपासमारीची वेळ आलीय। दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचार कसा करायचा, आपली उपजीविका कशी चालवायची, असा गंभीर प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। धक्कादायक बाब म्हणजे गावात स्वच्छता करण्यासाठी या महिला कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पैशाने झाडू विकत घ्यावे लागत आहेत। यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकते? कर्मचाऱ्यांचा छळ एवढ्यावरच थांबत नाही। हप्त्यातील रविवारची हक्काची सुट्टी देखील या कर्मचाऱ्यांना दिली जात नाही। जर कोणी सुट्टी घेतली तर अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने त्यांचे पगार कापतात। जेव्हा हे गरीब कर्मचारी आपला हक्काचा पगार मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। कामावरून काढून टाकू अशी धमकी देत दादागिरी, दडपशाही आणि अरेरावीची भाषा वापरली जात आहे। महिला कर्मचाऱ्यांचा साधा मान सन्मान राखला जात नाही। अधिकारी आणि ठेकेदार केवळ स्वतःचा खिसा कसा भरेल, जास्तीत जास्त निधी कसा लाटता येईल यातच मग्न असून गरिबांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत आहेत। पण आता या अन्यायाविरोधात जनतेच्या हक्काचा माणूस धावून आला आहे। सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ अहिरे यांनी या भ्रष्ट आणि जुलमी कारभाराविरोधात थेट शिंग फुंकले आहे। राजाभाऊ अहिरे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे की पुढील 5 दिवसांच्या आत या सफाई कर्मचाऱ्यांचा मागील 3 महिन्यांचा थकीत पगार तात्काळ देण्यात यावा। तसेच कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या त्या ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि महाराष्ट्रात कुठेही काम देऊ नका। होय, राजाभाऊ अहिरे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की जर 5 दिवसात पगार मिळाला नाही तर चांदवड नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यानंतर जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील। यावेळी चांदवडमधील सर्व पुरुष आणि महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता प्रशासन या गरिबांना न्याय देणार की आंदोलनाची वाट पाहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या बातमीवर तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चांदवडच्या प्रत्येक घडामोडीसाठी पाहत रहा 24x7 न्यूज। प्रतिनिधी सुखदेव केदारी, चांदवड। चांदवड शहरामध्ये आज 3 महिने झाले सफाई कर्मचाऱ्यांचे पगार नाही। अनेक वेळा हे सफाई कर्मचारी नगर परिषदेकडे पगार मागण्यासाठी जातात, पण त्यांना वेळोवेळी उत्तर देण्यात येतं। पण आज या 3 महिने झाले या लोकांना पगार नसल्यामुळे आज यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज ह्या लोकांचे, ह्या मुलांचे, यांना जे लहान लहान मुलं आहे, माता भगिनींना, यांना मुलांचे ॲडमिशन करायचे आहे व यांच्या घरामध्ये किराणा नाही, अशा अनेक समस्या आहे। पण अनेक समस्या असल्यामुळे आपली उपजीविका कशी चालवायची, 3 महिने झाले आपल्याला नगर परिषद पगार देत नाही। तर तात्काळ ह्या सफाई कर्मचाऱ्याला चांदवड शहरामधील तात्काळ नगर परिषदेने ह्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावं। तसे जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता